नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला करंजे. आजच्या या व्हिडिओमध्ये रोटी रुमाल कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत. हे आपण दोन प्रकारचे कापड घेतलेले आहेत आणि हा तिसरा आहे तो स्पंज आहे. आता एक ताटली घ्यायची आहे, त्याच्या भोवती आपल्याला गोल काढून घ्यायचा आहे. आता एक खडून मी गोल काढून घेते. आता अशा प्रकारे आपला गोल काढून झालेला आहे. ताटली उचलून ठेवलेली आहे. आता गोलाच्या कडेला थोडंसं कापड ठेवून आपण कट करणार आहोत, कारण ते आपल्याला शिवण्यासाठी लागणार आहे. याच्यात मध्ये दोन गोल असे मिळणार आहेत. आता हा एक आणि हा एक. आता मी टाचण्या ठेवलेले आहेत. आता हे स्पंज आहे, स्पंजवर एक गोल ठेवून आपण त्याला टाचण्या लावून घेणार आहोत. टाचण्या लावून घेतल्या की मग आपलं खालचं जे स्पंज आहे ते सरकणार नाही, म्हणून आपण 4 ठिकाणी टाचण्या लावून घेत आहोत. अशा प्रकारे 4 ठिकाणी आपण टाचण्या लावून घेतलेले आहोत. आता आपण जे स्पंज आहे ते कापडाबरोबरच कापून घेणार आहोत. हा स्पंज कापून घेतलेला आहे. आता याच्या टाचण्या आपण काढून टाकू. आता अशा प्रकारे आपण स्पंज पण कापून घेतलेला आहे. हे लाल कापड आपण घेतलेलं आहे. कडेला आपल्याला ते लाल कापड लावून जोडायचं आहे. आता आपण याच्या तिरक्या पट्ट्या कापून घेणार आहोत, कारण तिरक्या पट्ट्या काढल्या की ते आपल्याला व्यवस्थित जोडता येतात. ह्या पट्ट्या आपण अंदाजेच कापून घेणार आहोत. ही पहिली पट्टी, ही दुसरी पट्टी आणि तिसरी पट्टी. आता आपण कापड आहे ते स्पंजला जोडून घेणार आहोत. आता हा पहिला भाग जोडून झालेला आहे. आता याच्या खालच्या बाजूला तसंच आणखीन एक कापड जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाजूने टिपा मारून झालेल्या आहेत.
आता याच्या कडेला आपण ती लाल पट्टी जी कापली होती ती जोडणार आहोत. अशा प्रकारे गोलच आपल्याला जोडायचे आहे. एक टीप वरून मारून घ्यायची आहे. आता हे आपलं पूर्ण जोडून झालेलं आहे. आता हे उलटं करून आपल्याला याच्यावर पण एक टीप मारायची आहे. आता या कापडाची घडी घालणार आहोत, लाल कापडाची, आणि त्या घडीवरून आपण टीप मारणार आहोत. आता ही टीप मारून झालेली आहे. आता या कापडावर रेषा मारून ठेवलेल्या आहेत. आता या प्रत्येक रेषेवर आपण एक एक टीप मारणार आहोत. या टिपा मारल्यानंतर हे असं छान दिसेल. आता अशी पोळी ठेवल्यामुळे याला घाम सुटत नाही. हा झाला आपला रोटी रुमाल तयार.